आता मी तुम्हाला सांगतोय ना, ते तुमच्यासोबत होत असणार आणि मी जे केलंय ते तुम्ही आता त्या फेजमध्ये असणार. मित्रांनो, ट्रेडिंगचा नाद लागणं काय असतंय ते मी तुम्हाला आज सांगतो. मित्रांनो, ट्रेड केल्याशिवाय समाधान वाटत नाही. लॉस कव्हर करायची मेंटॅलिटी जास्त असते, त्यामुळे ओव्हर ट्रेडिंग जास्त होतं. सुरुवातीच्या काळामध्ये मी काय करायचो, स्टॉप लॉस काढायचो. म्हणजे मार्केट माझ्या स्टॉप लॉसच्या जवळ आलं ना, मी स्टॉप लॉस काढायचो. का तर मला माझी हार ऍक्सेप्ट होत नव्हती. मार्केट माझ्या अपोजिटमध्ये चाललंय हे मला ऍक्सेप्ट होत नव्हतं. मला मनामध्ये एक आशा असायची की मार्केट वर जाईल, त्यामुळे मी स्टॉप लॉस खाली घ्यायचो आणि ह्यानं माझं लॉसेस वाढले. कधी कधी मी ऍव्हरेज पण करायचो, ह्यानं माझे डबल लॉसेस वाढले. मग माझ्या लक्षात आलं की बाबा ही जी करायला लागलो ना घोडचूक आहे, ही सुधारणं खूप गरजेचं आहे. मार्केट स्टॉप लॉस घेते ना, याचा अर्थ मार्केटनं मला सांगितलंय की बाबा मी तुझ्या डायरेक्शनला जाणार नाहीये. मग त्यानंतर काय होतं की स्टॉप लॉस घेतल्यानंतर मनामध्ये एक शंका निर्माण होते, आईला मी ज्यावेळी ट्रेड घेतो नेमका त्याच वेळी स्टॉप लॉस होतोय का. आणि अशानं काय होतं की रिव्हेंज ट्रेडिंगचा प्लॅन येतो. आपल्याला जरी सेटअप दिसत नसला तरी आपण ट्रेड करतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं माहिती मित्रांनो, ज्यावेळी लॉस होतो ना त्यावेळी भ्रमिष्ठ होतो माणूस आणि त्याला लॉस कव्हर करण्याची एक आस लागते. मित्रांनो, ती शक्य नाहीये तरी पण ती आस लागते. आणि ह्या नादामध्ये जेवढं अकाउंटला पैसे असतात ना ते सगळे निघून जातात. हे माझ्यासोबत पण झालेलं आहे आणि तुमच्यासोबत पण होत असेल. तर ह्यातनं बाहेर कसं पडायचं, म्हणजे एक ठिकाण तयार करा, त्या ठिकाणीच ट्रेडिंग करायचं. आता तुम्ही काय करता की ऑफिसमध्ये गेल्यानंतर एक चार्ट ओपन करता, कुणी काय सांगितलं की चार्ट ओपन करता आणि त्यावेळी फोमोमध्ये ट्रेड टाकता. मित्रांनो, तिथं सेटअप नाहीये. सेटअपवर नसल्यामुळे लॉस जास्त होतो. एक असं स्पेसिफिक ठिकाण पाहिजे जिथं तुम्ही ट्रेडिंग केलं पाहिजे. त्याच्याशिवाय बाहेर कुठंही चार्ट ओपन करायचं नाही. असं केल्याने बऱ्यापैकी लॉस थांबतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आपण ट्रेड केल्यानंतर एकदा प्रॉफिट झाला तर पुन्हा मार्केटकडे बघू नका. जर तुम्हाला तुमच्या सेटअपवर फुल कॉन्फिडन्स असाल तरच तुम्ही सेकंड ट्रेड घ्या आणि त्याच्यामध्ये जर लॉस झाला, स्टॉप लॉस हिट झाला तर पुन्हा सेटअपकडे बघू नका. मित्रांनो, मार्केट रोज मोमेंटम देतं, फक्त आपल्याला थांबायला यायला पाहिजे. मार्केट जसं दारूला कंट्रोल करता येत नाही, दारू पिणारा म्हणतो की मी आजपासून दारू पिणार नाही, तसं प्रत्येक ट्रेडर म्हणतो मी आजपासून ओव्हर ट्रेडिंग करणार नाही, परंतु त्याच्याकडनं ओव्हर ट्रेडिंग होतं. याचा अर्थ तुम्ही ऍडिक्टेड झालात, तुम्हाला ट्रेडिंगची नशा लागलेली आहे आणि त्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर डिसिप्लिन आणणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, स्टॉप लॉस ट्रेल करू नका, ॲव्हरेजिंग करू नका. हे ट्रेडिंगसाठी घातक आहे आणि तुम्हाला ट्रेडिंगचे ॲडिक्शन ह्याच्यामध्ये येणार आहे. आणि स्टॉप लॉस झाल्यानंतर ऍक्सेप्ट करा. जर तुम्ही त्यानंतर जर ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही इमोशनल ट्रेडर आहात हे गृहीत धरा. मित्रांनो, तुम्हाला प्रॉपर वेनं जर ट्रेडिंग शिकायचं असेल, मला बऱ्याच जणांचा मेसेज येतो की तुम्ही मला सांगाल का. तर मित्रांनो, मी विचार करतो की जे खरेच अर्थानं इंटरेस्टेड आहेत त्यांना शिकवायचं. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला मेसेज करा. थँक्यू सो मच.